सो हेलो एवरीबडी, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज वैष्णवी अँड खूप दिवसांत आपला लॉंग व्हिडिओ आला आहे. आणि इफ लाईक व्हिडिओ कॅन प्लीज लाईक अँड सबस्क्राईब विथ डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकन. सो गाईज, आजची व्हिडिओ आहे की आपण बनवणार आहोत इयरिंग्स. सो मी एक डेमो बनवून ठेवलेला आहे दाखवायसाठी. आधी आज ह्या व्हिडिओमध्ये आपण एका व्हिडिओमध्ये दोन करूया, मीन्स 2 in 1. हे बघा, कुठली आधी इयरिंग करूया आपण जसं. So if you like my videos then please subscribe and don't forget to press the bell. So let's start the video. So ही इयरिंग बनवायसाठी आधी आपल्याला पाहिजे एक बिग बीट. आणि ह्याच्यामध्ये काय काय आहे बघा. एक नॉर्मलची तार आहे, ती पण आपल्याकडे आहे अवेलेबल. आणि काय आहे, आपल्या हा ग्लू पाहिजे. आणि एक हे आहे, एक चेन आहे. चेन इज मस्ट गाइस. चेन, हाताची चेन. आपल्याकडे हुक पण होतं ना, आता हुक. सो गाइस डोंट वरी, आपण हुक बनवू. आम्हाला येतो हुक बनवायला. सो लेट अस स्टार्ट अ व्हिडिओ. सो फर्स्ट आपण हुक बनवून घेऊया. असं मोडायचं आहे आपल्याला. कुठली पण रँडम तार घेऊन. थांबा, खूप छोटी आहे, एक मोठी तार. आता नाही आहे. सो लेट इट बी. आपण ह्याच्यानेच ह्याला मोडून करूया. बघा, आपल्याला हे आधी मोडायचं आहे. थोडंसं मोडायचं, जास्त नाही मोडायचं. ओके, तर मोडायचं सरळ करायचं. हे एक सपोर्ट होईल. अँड देन ट्विस्ट करायचं. हे बघा असं. आता आधी आपल्याला एक बीट पाहिजे लॉंग साईज. त्याच्यामध्ये आपल्याला ही तार टाकायची आहे. मग आपल्याला एक चेन घ्यायची आहे. मी कापून ठेवलं ऑलरेडी. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही कापू शकता. आणि मग ह्या चेनला ह्याच्यामध्ये घुसवायचं आहे. दोन्ही एंडला घुसवायचं आणि मग प्रेस करून बंद करायचं आहे. प्रेस लॉक करायचं आहे. हे बघा. आणि मी एक साईड झाली आहे, तर दुसरी साईड करायला काय हार्ड नाही आहे. दुसऱ्या साईडवरती अशीच तार घ्यायची आहे. सो गाईस, हे बघा, दुसऱ्या एंडला पण टाकायचं आहे चेनमध्ये. आणि मग चेनला कर्व करायचं आपल्याला. आणि यू कॅन सी आपण केलेलं आहे ह्याला कर्व. हे बघा. तर आणि त्याच्यामध्ये जसं की दाखवलेलं आहे, एक तार घ्यायची आणि आपल्याला त्याच्यामध्ये असे 2 बीट्स टाकायचे. त्याची तार घेत मुश्किल आहे. ओके, सो तार भेटलेली आहे गाईज आपल्याला. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये तार घुसवायची आहे. आणि रेडमध्ये 2 बीट्स टाकायचे आहेत. एक इथं आहे, दुसरं आहे का हो आहे. काही जे हातात नाही येत ना, म्हणून मला लय राग येतो. ओके, सो टाकायचं आहे. आणि गाईज जेव्हा आपले 100 सबस्क्रायबर्स होतील ना गाईज, तेव्हा मी बनवेल एक ॲसेसरी जी कानाला आणि आपल्या केसांना आणि आपल्या इयर्सला मॅचिंग असेल. मॅचिंग म्हणजे कसं, जॉईंट असेल. बघूया, जर आपले 100 झाले तर नाही तर नाही. आय नो की होतील, पण लवकरच व्हायला पाहिजे. आणि जे एक्स्ट्रा साईज आहेत गाईज, त्याला आपण अजून एकदा कर्व करून घेऊया. कारण की आपले एक्स्ट्रा साईज नको आहेत. अँड इट्स डन गाईज. आता आपण वेदरित हुक लावायचं जो आपण मगाशी बनवलेला. पडलं की काय नाही पडलं.
ओके सो गाईज तो फूक घ्यायचा आपल्याला. असं काय गाईज तुमचं तुम्ही बघितलं यार. डोंट वरी गाईज आपण परत लावू. एवढं दम आहे आपल्यामध्ये की आपण जर कुठली वस्तू बिघडली तर आपण ती रिपेअर करू शकतो. दिस मच एनर्जी आय हॅव टिल आय एम युअर. चलो ते 2 मनीवालं परत पुसावं लागेल. काय ना गाईस काय आपलं लाईफ काय आपल्याशी हे परत निघालं. सो गाईस हे बघा एवढं लागले मुश्किलनी. आणि मग आपल्या इथं फेविक्विक नाही तर कुठला पण ग्लू लावून आपल्याला चिपकून घ्यायचं आहे. फक्त हात नको चिपकून घेऊया. माझ्या हाताला चिकपलेत म्हणून मला एक एक्सपिरियन्स आहे. अजून एकदा ग्लू लावलेला आहे मी. कैचीने काय थोडं प्रेस करायचं. सो गाईस हे बघा हे दोन्ही ज्वेलरी झाले. आज मी तुला घालून दाखवते. गाईस यू कॅन सी जसं की हे इयरिंग्स बनवायचे घातलेले आहेत. आता आपण नेक्स्ट इयरिंग्स बनवणार आहोत. सो नेक्स्ट इयरिंग्स हे वाले ती आधी ह्याच्यावरती आपण आपलं एक हुक लावूया. आणि आपण जे हुक लावलं आणि गाईस सिरियसली सांगते ही गाईस जी इयरिंग आहे ती खूप सोपी आहे. ऑनेस्टली सांगते खूप सोपी आहे. तुम्ही एक लहान पोरगं पण बनवून टाकेल. पण मला बनवलं येते की नाही देव जाणं. ओके सो ज्यामध्ये फेविक्विकचं गाईस मेन मूल्य आहे ह्याच्यामध्ये. जस्ट घुसवायचं गाईस. सी ही इयरिंग पण रेडी आहे. नाही गाईस रेडी आहे पण घालायसाठी आता अजूनही पाहिजे ना. वाटते की असं काही मी कुठून बघितलं. हे बघा रक्ताला लागलं यार. हे बघा रक्ताला लागलं माझ्या हातामधून. ओके सो आपण ही वाली इयरिंग साईडला ठेवूया सध्या. आता ह्याचंच आपल्याला मॉडेल बनवायचं आहे. सो आपल्याला हे लागेल वरती एक सर्कल लागेल. त्याच्यात आपल्याला एक फेविक्विकचं एक ड्रॉप टाकायचा आहे. एक येल्लो बीड घ्यायची आहे प्लेस करायची आहे ॲज पर एज यू कॅन सी. त्याचा काही जो डॉट आहे ना तो काही समोर यायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण हुक टाकू शकतो. चिकपला गाईस मोये मोरे. हे आपण दुसरं घेऊया. ओके सो आता ह्याला टाकूया आपण. ओके गाइस तो वैष्णवी अब पेरेंट्स बना रहे तो आप प्लीज़ वीडियो का लाइक एंड शेयर एंड सब्सक्राइब करो. ओके सो बीट लागले पण थोडं वाकड लागलं म्हणजे मरून देतं काय पण काही नाही. आता उलटा करायचं आता आपल्याला ह्याला. आता इथं आपल्याला परत ग्लू लावायचं आहे आणि ही चेन लावायची आहे तिथं. असंच गॅस थोडं वेळ पकडून ठेवायचं आणि थोडं प्रेस करायचं हलकं हलकं. रेडी आहे थोडीशी. आणि इथे खायचं नाही गॅस थोडंसं कापायचं आपल्याला. ओके सो हे खालचं कापायच्या नंतर आणि ह्याच्या खालती एक रेड बीट लावायची आहे आपल्याला. एक रेड बीटचं न्यू लुक. ओके एक रेड बीट
काय झालंस? बंद कर, बंद कर. वस्तू पण लावलं गाईस फायनली. तू स्वतः घालून दाखवते. एक इयरिंग कुठे? गाईस इयरिंग आपल्याला भेटली. आता आपण घालते, चला घालून दाखवते गाईस. सो ही गाईस सोबत वैष्णवी इयरिंग्स घालून दाखवते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे सबस्क्राईब झाले की तुम्हाला अजून आमचे व्हिडिओ येतील. प्लीज लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब. अडवो. सो गाईस आता मी दोन्ही इयरिंग घातलेले आहेत आणि बघा तुम्ही दोन्ही इयरिंग बघू शकता. आणि तुम्हाला सांगायचं गाईस कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला कुठली इयरिंग जास्तीत जास्त आवडली. ओके सो गाईस आजसाठी इतकंच. ते पॅक करूया आपण.